कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सिंचना, मला वाटतं आता तुलाही अंगत पंगत आवडायला लागलेली दिसतेय. हो बाबा, आवडून तर घ्यावंच लागेल ना. आता मला आयुष्यभर ह्या घरात राहायचंय, त्यामुळे मी ठरवले आता आपण ऍडजस्ट करायचं. पण आई, आज आपण बऱ्याच दिवसांनी असं बाहेर बसलोय, म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार नक्की. तसा तुझा मूड पण छान दिसतोय, काहीतरी गोड बातमी आहे. काय काय? हो रे बाबा, आहेच आनंदाची बातमी. आई सांग ना प्लीज. हे बघा, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लग्न हा माणसाच्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा असतो. लग्न झालं की आयुष्यच बदलतं, माणसं बदलतात, नाही का हो? म्हणजे आता संतोषकडेच बघा ना, लग्नाआधी किती वेगळा होता संतोष, पण वीणाशी लग्न झालं आणि एकदम बदलला. अरे म्हणजे समंजस झाला, जास्त जबाबदारीने वागायला लागला, खूप बदल आला त्याच्यात. हरीशचं पण तसंच, सिंचनाच्या प्रेमात पडला, तिच्याशी लग्न केलं आणि हरीशवरच्या प्रेमापोटी आपली सिंचना सुद्धा या घरात अगदी छान रुळली. आता तर आमच्यासाठी आमची लेकच आहे ती. लग्न ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्यामुळे दोन अनोळखी कुटुंब एकमेकांशी बांधली जातात. म्हणजे आता वीणाचं कुटुंब, सिंचनाचं कुटुंब, मनोहररावांचं कुटुंब, आणि आता असंच एक नवं कुटुंब आपल्याशी जोडलं जाईल बहुतेक. आपल्या भावनासाठी स्थळ सांगून आलंय. वाह, भावनाचे बॉस आहेत ना श्रीकांतराव, त्यांच्या आई आल्या होत्या. त्यांनी श्रीकांतरावांसाठी आपल्या भावनाला मागणी घातली. पण आई, श्रीकांतना मुलगी आहे ना एक? काय त्याला एक मुलगी आहे? हो. आपण हे चांगलं आहे ना, बाय वन गेट वन फ्री. संतोष, काय बोलतोयस? ती भावनाताईपेक्षा लहान असूनही तिच्या आधी लग्न केलंय ना, म्हणून हे सगळं घडतंय. आपण भावनाताईसाठी एक चांगलं स्थळ शोधूयात बस. हो की नाही हनी? आय थिंक तुम्ही सगळे खूपच इमोशनली विचार करताय. या सिच्युएशन मध्ये आपल्याला प्रॅक्टिकली विचार करायला हवा. वय वाढत चाललंय भावनाताईचं. अजून किती दिवस तिच्यासाठी आपण मुलं शोधणार आहोत? सॉरी बट क्लिअरच बोलते, भावनाताईला सेटल व्हायचं असेल ना, तर तिला असे कॉम्प्रोमाइजेस करावेच लागणार आहेत. बरोबर ना? हा, हेच तर म्हणत होतो मी. बरोबर. हे बघा, मला असं वाटतं की सगळ्यांनी आपापली मतं मांडण्यापेक्षा भावनाचं काय म्हणणं आहे, हिला काय वाटतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण भावनाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे याचा विचार भावनाला करू दे. अगदी बरोबर. हे बघ भावना, त्या मंडळींना तू चांगली ओळखतेस, तुला चांगलीच माहिती आहे ते. त्यांना तू आवडलीस म्हणून त्या हा प्रस्ताव घेऊन आपल्याकडे आल्या. हे बघ भावना, यात त्यांची काही चूक वगैरे नाहीये. अगं, त्यांच्या मनात जे आलं, त्यांना जे वाटलं ते त्यांनी मोकळेपणाने इथे येऊन सांगितलं, एवढंच. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाकारायचा, तो निर्णय तुझा असणार आहे. भावना, ती माणसं खूप चांगली वाटली मला, म्हणून तुझ्याशी बोलण्याचं धाडस करते. मला खरंच वाटतं की श्रीकांतरावांशी लग्न केलंस तर सुखी होशील. बाकी निर्णय तुझा आहे. भावना,
आई हे सगळं करायची काय गरज होती? गरज होती श्रीकांत, आणि आत्ता नाही, कधीपासूनच गरज होती. पण तू कधी विचारच केला नाहीस या बाबतीत. अगं पण मी तुला आधीच सांगितलं होतं ना, आपण सगळे जगतोय की सुखात. अगं हो मम्मा, दादा खूप खुश आहे त्याच्या लाईफ मध्ये. फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे, ते जरा घेऊन या. सुपर्णा, तुझ्या आयुष्यात तुझी फॅमिली आहे म्हणून तू सुखात आहेस. श्रीकांतच्या आयुष्यात कोण आहे? हा, आनंदीला तिच्या आईच्या मायेची गरज आहे. तिला आईची गरज नाहीये का? पुढे जाऊन तिची काळजी कोण करणार? तिला कोण सांभाळणार? हा, अगं मम्मा, मी आहे ना, मी सांभाळेन तिला, मी घेईन तिची काळजी. वा, पण किती दिवस तू तिची काळजी करणार आहेस? पुढे जाऊन तुला मूलबाळ होईल की नाही, मग तू ते सगळं करण्यात रमशील. आनंदीचं काय? तिला तिच्या हक्काची आई हवी ना. नंतर तू आनंदीला कशी सांभाळशील? आई, तू म्हणतेस तशी भावना एक वेळ माझी बायको होऊ शकेल, पण आनंदीची आई कशी होईल? तुला भावनाबद्दल खरंच असं वाटतं? भावना आंटीचं काय? सांगते हा नंतर बाळा. इकडे या जरा, हिला ब्रश करायला घेऊन जा. झालंय तिचं जेवण, आणि झोपायची तयारी करा. हा? ए, तू काही विसरतेस का? गुड नाईट. गुड नाईट बाळा. मम्मा, मला कळत नाही आपण दादावर एवढी जबरदस्ती का करतोय. त्याला घेऊ दे ना त्याच्या लाईफचं डिसिजन. आणि हे बघ, मी हे फक्त भावनाबद्दल नाही बोलत. तिच्या जागी जर दुसरी कुठलीही मुलगी असली ना, तरी त्याला त्याचे डिसिजन घेऊ देत ना. सुपर्णा, भावनाविषयी असलं काहीही बोलू नकोस. तिचा प्रश्नच वेगळा आहे. श्रीकांत तिला नीट ओळखतो, हवं तर त्याला विचार. भावना खूप चांगल्या आहेत याबद्दल काहीच वाद नाही. माझ्या मनात अजिबात शंका नाही. खूप कमी वेळात त्या आनंदीच्या चांगल्या मैत्रिणी झाल्यात. सॉरी श्रीकांत, पण आता आपल्या आनंदीचं आणि भावनाचं नातं मैत्रीच्या पलीकडे. मी स्वतः बघितलंय माझ्या डोळ्यांनी, म्हणून एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकते. भावनाकडून ना आपल्या आनंदीला आईचं प्रेम मिळतं, आणि त्यामुळे आनंदी तिच्या सहवासात इतकी रमते ना. आणि खरं सांगू, एखादी आई आपल्या बाळावर जशी माया करेल ना, तशी भावना आपल्या आनंदीशी वागते. हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, आणि म्हणूनच मी भावनाच्या घरी गेले आणि तिच्या घरच्यांकडे तुझ्यासाठी मागणी घातली. आता जो काही निर्णय असेल तो त्यांचा असेल. आई, पण मला असं वाटतं की तुझं असं थेट जाऊन मागणी घालणं त्यांना काय वाटलं असेल? जाऊ दे ना दादा. अरे, त्यांना हे प्रपोजल मान्य नसेल ना, तर ते स्वतःहून नकार देतील. बिग डील. तू कशाला त्यांच्या फिलिंग्सचा एवढा विचार करतोयस? सुपर्णा, काहीतरी बरं घडण्याविषयी जर चर्चा चालू असेल तर त्याबद्दल चांगलंच बोलावं, नाहीतर गप्प बसावं. उगाच असा नाट लावू नये. पण का कोणास ठाऊक, मला असं वाटतं की तुझं असं हे प्रपोजल त्यांच्यासमोर ठेवणं त्यांना नक्की ऑकवर्ड झालं असेल. नाही रे. एक्सक्यूज मी. श्रीकांत, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.